शिक्षण समिती याच्या वरती ज्या सदस्यांची निवड झाली होती, असे सदस्य जर आले असतील, पदाधिकारी जर आले असतील, तर त्यांनी कृपया पुढे येऊन बसायचे. आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतोय. शाळा स्तरावरील विविध समित्यांचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित पालकांचे मी प्रथमतः विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष 2026-27 चा हा पहिलाच पालक मेळावा आहे. या पालक मेळाव्याच्या माध्यमातूनच शाळा, शिक्षक व पालक यांच्यातील संवादाची सुरुवात होते आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पाया हा रचला जात असतो. शाळा आणि घर या दोन गोष्टी अशा आहेत की विद्यार्थ्यांचे दोन शिक्षण वर्गच आहेत आणि या दोघांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा साधला जात असतो. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी अशा या पालक मेळाव्यांचं आयोजन आपण करत असतो. ज्याप्रमाणे वर्तुळाला केंद्राशिवाय आकार येत नाही, तसेच कुठल्याही काही विद्यालयांच्या वतीने अनुमोदन यास विजय येतो. सदैव देवत राहू आलेला आहे. सर्वांनी जोर स्वागत है कि तन मन से स्वागत है. अच्छे है भाग्य हमारे जो आप यहाँ है पधारे. खिल उठिए बगिया की मन हर्षित हुए हमारे. प्रांगण में आपका स्वागत है कि तन मन से स्वागत है. पालक मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या विद्यालयात उपस्थित असलेले आणि मागच्या वर्षापासून आपल्या विद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या ज्या विविध शालेय समित्या आहेत, जी मंडळ आहेत, त्या मंडळाचे सर्व भगिनी पालक सदस्य, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी या शिक्षणरूपी रथाची दोन चाकं असतात. एक चाक शाळेच्या बाजूने शिक्षक म्हणून आणि दुसरं चाक एक आपण पालक म्हणून. तर अशा प्रकारे आपल्याला जर विद्यार्थ्यांचं जर चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व सुधारणा करायचे असेल, त्यांच्याकडे आपल्याला एक भावी नागरिक म्हणून जर बघायचं असेल तर आतापासूनच आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्या पाल्यांचे अभ्यास कशा प्रकारचा आहे, त्यात अजून काय सुधारणा करता येते. विद्यालय एका बाजूने झटकं आहे, त्रुटी आहे, अशा प्रकारचे आपण 2 डिजिटल वर्ग आहेत, त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं वाचन आता या ठिकाणी जागेवर आपल्याला काही नवीन सदस्यांची निवड करायची आहे आणि काही विद्यार्थी प्रतिनिधी जे असतात त्या देखील पास होऊन गेल्या, त्यांची निवड शालेय स्तरावर होऊन जाईल. परंतु ज्या ठिकाणी पालकांची निवड आपल्याला करायची आहे तो विषय मी या ठिकाणी घेतो. पहिली समिती जी होती ती शाळा व्यवस्थापन समिती. या समितीमध्ये साधारणतः 12 ते 16 सदस्य असतात. तर या समितीमधून नाव कमी झालेले जे सदस्य आहेत त्यांचे प्रथमतः मी नाव वाचतो आणि त्या जागेवर कुठल्या वर्गाचं प्रतिनिधित्व आपल्याला घ्यायचं आहे, कुठल्या वर्गाच्या पालकांची नेमणूक याच्यावर करायची आहे ते प्रथमतः सांगतो. सौ सुनीता अर्जुन भोले यांची पाल्य मागच्या वर्षी. तर आता ही जी निवड आहे आपल्याला याच्यामध्ये महिला सदस्य म्हणून करायची आहे. पुरुषांनी कृपया खाली बसा. त्या पालकांची आपण 5वीचा पालक प्रतिनिधी म्हणून त्याची निवड करू. सांगा तुमच्या सर्वांमध्ये एक नाव सिलेक्ट करायचं आहे, त्या नाव तुम्ही द्या म्हणजे आपला माझी मुलगी सेमी इंग्लिशमध्ये 8वीला शिकते. यावर्षी नवीनच ॲडमिशन घेतलं येते. तर येथे शाळेची इमारत सगळं व्यवस्थित आहे. प्रथमतः मी धन्यवाद देतो शाळेच्या स्टाफला, गांगुर्डे सरांना, की येथे मला इथं बोलण्याची संधी दिली आणि उपस्थित सर्व पालक महिला तसेच पालक बंधू असतील आणि ते सर्वांचं इथं धन्यवाद देतो की माझी इथं निवड केली आणि मला बोलण्याची संधी दिली. माझं एकच म्हणणं आहे की शिक्षण हे आपण इथं सरकारी शाळा असो किंवा कुठेही असो,
प्रत्येकाचं आता माझी हे आहे की आपण इंग्लिशमध्ये दाखवा मुलांना की मुलींचा पोशाख वगैरे चांगला होता, परंतु मुलींच्या पायात चप्पल संपर्क केलेला आहे. शाळेचं पत्र दिलेलं आहे की आपल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये आवारामध्ये जर काही बाहेर छेडछाडी करणारे मुलं असतील तर त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, मुलींना सुरक्षित वाटेल असं वातावरण असावं. तर त्यांनी आपल्याला तसा चांगला राबवावे लागतात. कारण बरेच पाल्यक असतात, आपला पाल्य शाळेत आला आहे किंवा नाही, तो घरी जर जास्त दिवस राहत असेल तर त्याची चौकशी आपण स्वतःहून केली पाहिजे. त्याचं कारण सांगतो की 10वीच्या वर्गामध्ये 87 मुली आणि 87 मुलींमध्ये जे काही त्या वर्गातून विद्यार्थ्यांनी त्या स्कॉलरशिप परीक्षेला बसतात त्यामध्ये तासिका घेतल्या जातात. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून स्कॉलरशिप मिळत असते. इयत्ता 8वीच्या वर्गाला NMMS ही परीक्षा असते. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ती परीक्षा असते. त्यामध्ये त्या परीक्षेमध्ये सुद्धा पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती बोलवलं तर अगदी आवर्जून उपस्थित राहतात असे आमचे आणि उच्च माध्यमिकचे शाळा समितीचे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल दादा कुमट. तसंच हा जो दिवस आहे मला असं वाटतं की तक्रारी करण्याचा नाही किंवा फक्त आपल्या मुलांचा रिपोर्ट कार्ड विचारण्याचा नाही, तर हा जो दिवस आपण पालक मेळावा जो घेतलेला आहे तो पालक मेळावा आपण म्हणजे दोघांनी सहकार्य केलं, एकमेकांना मदत जर केली तर नक्कीच याच्यातून चांगलं काहीतरी घडू शकतं आणि ते घडणार. तर मी प्रयत्न केले, कोसकर साहेबांना पण भेटलो. आपण आहे ना नवीन वास्तून करता आमदारांना भेटलो, त्यांचं पत्र घेतलंय. तर माझा काय विचार होतो सर, त्याच्याकरता ना आपण एक कमिटी करू, पालकांमधून 3 जण, हा पालकांचा सहभाग आहे, लोकसभा बघतोच ना, मग तो करू आपण आणि 2 शाळेत म्हणजे अशी 5 जणांची कमिटी करून ते प्रश्न आपण मार्गी लावू. आपलं जसं कोटेशन पण आलेलं आहे, प्रयत्न आपले चालू आहे म्हणजे मुख्य अडचण एकदम केले आपण त्यात पाण्याचा प्रश्न आपण जवळजवळ 100% आपला सुटलेला आहे. पिण्याचा कार्यक्रमाला उपस्थित सर्व पालकांचे मी विद्यार्थ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. Oh.